तुम्ही आता ज्या टक्केवारीचा उल्लेख केला, इकडून समजा मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत वगैरे. सो सत्ताधारी म्हणजे आताचे सत्ताधारी सुद्धा टक्केवारीवरती जगतायत. 100%. म्हणजे जे मुख्यमंत्री आहेत किंवा त्यांचे पुत्र जे आहेत 100%. चूक झाली जनतेवर, चूक झाली माझी ती. माननीय राजसाहेबांचे आदेश मानून केलेली सगळ्यात मोठी चूक होती. तुम्ही आता ज्या टक्केवारीचा उल्लेख केला, इकडून समजा मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत वगैरे. सो सत्ताधारी म्हणजे आताचे सत्ताधारी सुद्धा टक्केवारीवरती जगतायत. 100%. म्हणजे जे मुख्यमंत्री आहेत किंवा त्यांचे पुत्र जे आहेत 100%. 100%. आता मी तुम्हाला एक सांगतो, कल्याण शिळपाटा रोड आहे बरोबर, याच्या क्वालिटी, रायडिंग क्वालिटी जी आहे तिच्यावर मी आवाज उठवला की याची क्वालिटी चांगली नाहीये. तिचा VJTI तर्फे ऑडिट लावला. त्याच्या रिपोर्टमध्ये 64 पॅनल त्याचे खराब आले. त्यातले 32 पूर्ण तोडून बनवायला लागले. अजूनही त्याची क्वालिटी काही चांगली नाही. मी बोलतो हे लोक का नाही बोलत? यांचं तोंड कोणी दाबलंय? यांचा सहभाग आहे खासदारांचा असा संशय आहे मला. माझा आरोप जरी नसला तरी संशय आहे. पलावा पूल, पत्री पूल, दिवेचा पूल एकाच ठेकेदाराला दिलं. कामं तुम्ही बघताय कशी चालले. तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनी इथे का नाही येऊ शकत? L&T सारखे किंवा अजून चांगली ब्रिज. आपला अटल सेतू झाला, आमचा पलावा पूल होत नाहीये. कारणीभूत कोण आहे? सत्ताधारी. तुम्ही सुद्धा इथले आमदार आहात. हो मी आहे ना, मी बोंबलतोच आहे ना. अनेक मला 5 वर्षाचा रेकॉर्ड काढून बघा, मी बोंबलतोच आहे. पलावाचा दुसरा पूल जो आहे ना, डोंबिवलीहून शेळफाट्याला जाताना, त्याचं तर ते अनधिकृत बांधकाम वाचवायला 3 पिलर रस्त्यात आणलेत. ती बांधकामं एकदा तोडली गेलेली होती. मग हे मतदारांना दिसत नाही. त्यांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून दिलं. तुमच्याकडून सर्वाधिक चूक झाली जनतेवर, चूक झाली माझी ती. माननीय राजसाहेबांचे आदेश मानून केलेली सगळ्यात मोठी चूक होती. श्रीकांत शिंदे यांनी निवडून. कारण माझ्या माहितीनुसार तुमच्या मतदारसंघातून साधारण 1.5 लाखापेक्षा जास्त 86,000चं लीड दिलं तुम्ही. आणि आता त्यांनी तुमच्या इकडे उमेदवार दिला. हे सगळं कसं बघताय तुम्ही? नाही हे मला काय झालं हे मला माहित होतं. माहित होतं राजू पाटला विरोधात उमेदवार देणार हे मला माहित होतं. कदाचित मनसेचा दुसरा उमेदवार असता दिले पण नसतं. पण राजू पाटील आहे म्हणून दिलं. हा, पण त्यात राजू पाटील मदत केली ना खासदारांना. हा, ते त्यांनी बघायला पाहिजे ना. तो त्यांच्या तत्वांचा विषय, मदत केली. आणि मी कुठल्या अपेक्षेने मदत केली नव्हती, साहेबांच्या आदेशाने मदत केली होती. त्यामुळे मी त्यांना दोष देणारच नाही एका बाबतीत, की बाबा करायला पाहिजे होतं. ते तसेच आहेत. म्हणजे तसेच म्हणजे खासदार आहेत ते तुमचे. तुम्ही त्यांना लोकसभेला तुम्ही दोघं गळ्यात गळे मी हात जोडून माफी मागितली माझ्या समाजाची, तुमच्या समोर मागितली ना. चूक झाली माझी, पुन्हा नाही होणार. पुन्हा होणार नाही. साहेबांनी सांगितलं तर नाही होणार. म्हणजे राजसाहेबांनी जरी सांगितलं नाही होणार. मग ते समजा आता कोविडचा घोटाळा झालेला आहे, या अख्या विधानसभेच्या इलेक्शनला येतोय का? नाही ना. म्हणजे इथे दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या इथे पुत्रांच्या इथे कोविडमध्ये घोटाळा झालाय. इकडे घोटाळा तेरे भी चूप मेरे भी चूप चाललंय. काढावे एकमेकाचे घोटाळे. पण सर्वाधिक कोविड काळात काम केलं असं जे काय सांगितलं जातं, सर्वाधिक रुग्णसंख्या वाढवली, कोविडच्या वेळी सर्वाधिक काम केलं ते मास्क लावून फिरणं वगैरे सगळ्या. नाही, शिंदे साहेब खूप फिरले, त्यांना मानायलाच पाहिजे. म्हणजे ते PPE किट घालून त्यांच्या कार्यकर्त्यांनी बघायला गेलेले. म्हणजे त्यांच्याबद्दल बोलतच नाही कोविड घोटाळा. खासदार नाही फिरले? ते फिरले. ते काय म्हणजे टक्केवारीसाठी? नाही, टक्केवारीसाठी असं नाही, त्यांनी केलं असं माझा आरोप नाहीये. पण कोविडमध्ये घोटाळा झालाय 100%. तुम्ही विषय अनेकदा बोललोय. पण कोविड घोटाळा ऑल ओव्हर, म्हणजे मुंबईत आणि इथे ह्या MMR रिजन मध्ये एकंदरीत कोविड घोटाळा झाला. कोणीच बोलणार नाही एकमेकाविरोधात. कोणीच बोलणार नाही. बघा ना, बोलतायत का एवढे? ते काय बोलतो आपण, कोविड सेंटर आले, तुमचे PPE किट, बेड यांची रेटमध्ये व्हेरिएशन, औषधांमध्ये व्हेरिएशन, ठरलेले ठेकेदार, असं म्हणजे खूप चाललं. पण ते लोकांनी त्यावेळेस बघितलं नाही. जे काळी बुरशी बोलतो आपण, ब्लॅक फंगस, तो अख्या जगभरात कुठे दिसला का तुम्हाला? आपल्याकडे आलेल ना. तुम्ही इंडस्ट्रियल ऑक्सिजन लोकांना देऊन मारले.
पण ते कसं त्या महामारीमध्ये सगळं निघून गेलं. ते लोकांनी बारीक लक्ष ठेवलं नाही. लोकही गोंधळलेली होती. आर्सेनिक अल्बम काय असेल, मालेगावचा काढा काय असेल, बिचारे प्यायचे. पण तू बोलतो ना संकटात संधी, या लोकांनी वेगळ्या प्रकारे साधलेली.